हॅलो, कसे आहात सगळे? हॅपी दिवाळी सर्वांना. हा व्हिडिओ आहे बोरियाळीमधून मी लक्ष्मीपूजनचं जे काही शॉपिंग केलेली आहे त्याचा आहे. दिवाळीच्या फराळामुळे हा व्हिडिओ थोडा लेटच करते. अजून पण कोणी दिवाळीची शॉपिंग केली नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील शॉपिंग करायला जा. असा एक छोटासा शॉर्ट मी आधी टाकलेला होता. चला आपण सुरुवात करूयात पणत्यांपासून. पणत्यांच्या खूपच वेगवेगळ्या डिझाईनवाल्या आणि युनिक खूप सुंदर आलेल्या आहेत. मी काहीच सांगू शकत नाही आता व्हिडिओमध्ये तुम्हाला. पण माझ्याकडे कलर केलेल्या पंत्या होत्या म्हणून मी आधी साध्या पंत्या घेतल्या, कारण मला रांगोळीमध्ये लावायच्या होत्या. तर ही जी छोटी पंती आहे ना, ही 60 आणि 70 रुपये अशा दोन भावांमध्ये होत्या. डझन आहेत, म्हणजे 60 रुपयांना 12. तर अशा मी ह्या 60 रुपयाला 12 घेतल्या. त्यानंतर घेतली मोठी पंती होती 70 रुपये डझन. मी दोनच घेतल्या. याला तुम्ही घरी येऊन कलर पण करू शकता किंवा तसे पण वापरू शकता. मग त्यानंतर त्यांच्याकडूनच मी हे लक्ष्मीपूजनसाठी घेतले छोटे छोटे मटके, जे की ऑलरेडी कलर आणि डिझाईन केलेले होते. ते मी घेतले 50 रुपयांना. 50 रुपयांना असे 5चा असा साचा येतो, तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर मी रंग आणि रांगोळीसाठी थांबले. हे रांगोळी अतिशय सुंदर आणि एकदम बारीक आहे, जी तुम्ही व्यवस्थित छान चिमटीमध्ये काढू शकता. ही आहे 20 रुपये किलो. मग त्यांच्याकडनंच मी 10-10 रुपयांना असे रंगाचे पुडे घेतले. मग त्यांच्याकडून मी कलर भरण्यासाठी ह्या 2 बरण्या घेतल्या. ही मोठी जी आहे ती मी 20 रुपयांना घेतली. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲट अ टाइम कलर भरून कंटिन्यू असं रांगोळीमध्ये रंग भरू शकता. मग एक छोटी पण घेतली, ती आहे 10 रुपयाला. ही 20, ही 10ला. मग थोडंसं मी पुढं चालत गेल्यानंतर मला भेटले हे छोटे आकाशकंदीलवाले काका. त्यांच्याकडे 50 रुपयांना हे 12 होते. आणि तुम्ही किती पण कुठेही जा, 50 रुपयांना हे डझन हे मिळणं शक्यच नाहीये. पण मला तिथं मिळाले आणि खरंच खूप सुंदर पण क्वालिटी होती. सगळे अतिशय व्यवस्थित छान चिपकवलेले होते. कलर देखील बघा किती मस्त छान फ्रेश आहे. असे मी हे आकाशकंदील घेतले. मोठा नाही घेतला. मोठ्याचे व्हिडिओ मी आधी पण केलेले आहेत की तुम्ही कुठून चांगलं स्वस्त घेऊ शकता. मोठा माझ्याकडे गेल्या वर्षीचा होता, मग मी तोच वापरला. त्यानंतर थोडंसं अजून पुढे चालत गेल्यानंतर तुम्ही नेहरू चौकात पोहोचता. नेहरू चौकात गेल्यानंतर एक दिवा वगैरे जे काही देवाचं सगळं सामान मिळतं त्याचं शॉप आहे. तिथून मी हे फुलवाती घेतल्या. ऑलरेडी रेडीमेड केलेल्या आहेत. तिथे तुम्हाला काही म्हणजे वेगळं करत बसायची गरज नाही दिवाळीला. डायरेक्ट हे घ्यायची, ही पेटवायची आणि तुमच्या पंतीमध्ये लावायची आणि ठेवून टाकायची. अतिशय 1 तासभर वगैरे जळते, त्यामुळे खूप सुंदर आहे. 70 रुपयांना काहीतरी 100 का 110 आहेत याच्यामध्ये, मी काही मोजल्या नाही. पण खूप सुंदर आहे आणि वास पण खूप छान आहे याचा. मग त्याच काकांकडून मी 100 रुपयाला हे धुपाचं स्टँड घेतलं. धूप तुम्हाला लावायचं आहे, म्हणजे पेटवायचा आहे, इथे ठेवायचा. त्यानंतर हे लॉक करायचं. ह्याचा जो धुपाचा सुवास आहे तो इथून असा धुराच्या मार्फत सगळ्या घरात तुम्हाला दरवळेल. त्यामुळे अतिशय सुंदर आहे हे. तुम्ही कायम वापरू शकता, नुसतं दिवाळीसाठी नाही, पण खूप सुंदर आहे. लाकडाचं आहे त्याशिवाय. मग त्यानंतर पुढे आल्यानंतर मी रांगोळीचे हे छाप घेतले. 10-10 रुपयांना होते. एक 10ला होता, पण तरी पण त्यांनी मला 15ला 2 दिले. एक दिव्याचं घेतलं मी आणि एक वसुबारसचा घेतला होता. मग त्यानंतर तिथेच थोडे महालक्ष्मीच्या डायऱ्या होत्या, वह्या होत्या. पण कसे आपण एवढं काही त्या डायऱ्या वापरत नाही, कारण त्याच्यावर लक्ष्मीचं चित्र असतं. आपण ते कुठं पण लिहितो, इथे तिथे पडतं, म्हणून मी छोट्या घेतल्या. ही पण 20 रुपयांना आहे, ही पण 20लाच आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी नवीन संकल्प जे काही तुम्हाला लिहायचं आहे ते लिहून तुम्ही सुरुवात करू शकता. मग घेतली मी ही 20 रुपयांना लक्ष्मी घेतली. आता तुम्ही म्हणताल एवढी छोटी लक्ष्मी काय करायची? तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये झाडू असतोच, जो की मोठा लांब दांड्याचा. त्यामुळे अशा केरसुने घेऊन त्यांचा उपयोग नसतो. शेवटी ते पुढून असं त्याची चाळ पडते, म्हणून ही छोटी घेऊन तुम्ही पूजा करू शकता तुमची. मग घेतलं मी लाया आणि बत्ताशे. ते पण 20-20 रुपयांनाच घेतलं, ते 20लाच मिळतात. मग त्यानंतर हे 50 रुपयांना 2 असे ओलं धूप मी घेतलं. त्यानंतर ही पट्टी जी उंबऱ्यामध्ये लावायची आहे, तुम्हाला अशी चिपवायची आहे. तर ही मला लक्ष्मीपूजनला मी लावेलच, तेव्हा मी दाखवेल तुम्हाला उंबरा. ही 20 रुपयांना घेतली. सगळीकडे 20लाच आहे. अतिशय सुंदर डिझाईन पण येते याच्यामध्ये. मग त्यानंतर तिथे पुढे ना एक काका बसले होते. हे अशा पट्ट्या होत्या त्यांच्याकडे, काळ्या बोर्डवरती असे रांगोळीचे डिझाईन मस्तपैकी काढलेले होते. मी ही वाली घेतली. त्याच्यानंतर ज्यांच्या उंबऱ्यामध्ये जागा नाहीये, जिथे तुम्ही छोटी छोटी रांगोळी काढू शकता, तिथं ही पट्टी अशी ठेवून टाकायची, जेणेकरून तुम्हीच रांगोळी काढली असं पण वाटेल तुम्हाला. मग त्यानंतर थोडंसं पुढे चालत आल्यानंतर छोट्या मुलींचे हे भांडीकुंडी होती. माझ्याकडे खूप भांडीकुंडी आहेत, पण माझ्याकडे जे भांडे नव्हते, जे माझे हरवलेले होते आणि नवीन काहीतरी पाहिजे होतं, मग मी हे भांडे घेतले. सांगताना ते सांगतात की 30 रुपयांना एक भांडे आहे,
असं बोलतात. पण जर तुम्ही जास्त भांडे कुंडे घेतले तर 50 रुपयांना 2 पण ते तुम्हाला देतात. अतिशय सुंदर क्वालिटी आहे, बघा तुम्ही किती जाड आणि एकदम म्हणजे नाही कसं खूप सुंदर आहे. मग मी ही किटली घेतली, त्याच्यानंतर हे चहाचं पात्र घेतलं, छोटा तवा घेतला, मग आंघोळीसाठी हे बादली आणि असा मग घेतला. दिवाळीच्या दिवशी मी दरवेळेस म्हणजे ह्याचं डेकोरेशन करतेच, तसं मी दाखवेन तुम्हाला. तर हे आहे माझं संपूर्ण लक्ष्मीपूजनचं शॉपिंग जे काय मी केलेलं आहे. साडी मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवेनच. चला तर मग, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मी नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवेन.